इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पामाचिममधील एअरफोर्स बेसला भेट दिली आणि रक्षा मंत्री आणि चीफ ऑफ द जनरल स्टाफ यांच्यासह ऑपरेशनल माहिती घेतली आहे. दरम्यान नेतान्याहूंनी ऑपरेटर्स आणि तांत्रिक टीम्सशी देखील संवाद साधलेला आहे. रोर ऑफ द लायन ऑपरेशन दरम्यान त्यांच्या कार्यासाठी त्यांचं कौतुकही केलंय. दरम्यान इस्रायल मजबूतपणे इराणवरील हल्ले हे सुरू ठेवणार असल्याचं नेतान्याहू यांनी स्पष्ट केलंय. इराणकडे आता हवाई संरक्षण, नौदल, रडार आणि हवाई शोध यंत्रणा काहीही शिल्लक नाही आणि ते इस्रायलवरती हल्ला करण्याच्या तयारीत होते, असं थेट विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. इराणचे लोक वाईट आहेत, ते फक्त नागरी ठिकाणं, हॉटेल्स आणि अपार्टमेंट्स यांच्यावरती हल्ला करतायत. आम्ही ज्या ठिकाणी योग्य आहे तिथेच हल्ले करत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान जर्मनीचे चान्सलर मर्स यांनी देखील ट्रम्प यांच्याशी सहमती व्यक्त केली. इराणच्या सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर देशाच्या सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी बोलावण्यात आलेल्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स या सभेवरती अमेरिका आणि इस्रायलनं हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये बहुतेक सभा सदस्यांचा मृत्यू आणि बरेच जखमी झाल्याची माहिती मिळते. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणची टॉप लीडरशिप ही जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. हा हल्ला खोमेनीच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या सर्वोच्च नेत्याच्या पदासाठी निवडीच्या निर्णायक प्रक्रियेला मोठा फटका आहे. हल्ल्यामुळे इराणमध्ये राजकीय अस्थिरता आणि नेतृत्व रिक्ततेची भीती ही वाढलेली आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्यानं इराणची राजधानी तेहरान इथल्या मेहराबाद विमानतळावरती हवाई हल्ला केला. हल्ल्यानंतर परिसरामध्ये जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू आलेले असून आकाशामध्ये धुळाचे लोट पसरलेत. प्राथमिक माहितीनुसार विमानतळातील लष्करी वापराच्या भागाला लक्ष्य करण्यात आलंय. मात्र या हल्ल्यामुळे नेमकं नुकसान आणि जीवितहानीबाबत अधिक पुष्टी ही अद्याप झालेली नाहीये. या कारवाईनंतर आणखी तणाव हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते, तर इराणकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई होण्याची शक्यता ही देखील वर्तवली जाते. इस्रायल, अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा आज 5वा दिवस आहे. इस्रायलनं आज इराणच्या 500 वर्ष जुन्या गोलेस्टन पॅलेसवरती हल्ला केला. हल्ल्यामध्ये या पॅलेसचा काही बराच भाग हा खराब झालेला आहे. मात्र तिथं साठवलेल्या मौल्यवान आणि ऐतिहासिक कलाकृती आधीच सुरक्षितपणे काढून टाकण्यात आलेल्या होत्या आणि त्यामुळे त्या वाचलेल्या आहेत. इराणची वृत्तसंस्था मेहरनं ही माहिती दिलेली आहे. तर गोलेस्टन पॅलेस 16व्या शतकामध्ये सफाविद काळामध्ये बांधला गेलेला होता. बराच काळ ते इराणच्या राजांचं घर आणि शक्तीचं एक प्रमुख केंद्र म्हणून काम करत होतं. आज ते एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे आणि 2013 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्टही करण्यात आलं होतं. इराणनं पुन्हा एकदा इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा मारा केलाय. तेल अवीवमध्ये मोठ्या हल्ल्याचा अलर्ट जारी करण्यात आलेला असून नागरिकांनी तातडीनं बंकरमध्ये आश्रय घेतलाय. इस्रायलच्या संरक्षण दलानं काही वेळापूर्वी इराणकडून क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती दिलेली असून संरक्षण यंत्रणा ही धोका रोखण्यासाठी सक्रिय करण्यात आली आहे. नागरिकांना सतर्क राहून अधिकृत सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. इराणी ड्रोननं ओमान सल्तनच्या सलालाह बंदरावरती हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ओमानी सरकारच्या कम्युनिकेशन सेंटरनुसार यापूर्वी दुकम बंदरावरील एका इंधन टँकरवर देखील अनेक ड्रोन हल्ले करण्यात आलेले होते आणि या घटनांमुळे परिसरामध्ये तणाव वाढलेला असून परिस्थितीवरती बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलंय. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेनं बेरूतमधील आपल्या दूतावासाला तात्पुरतं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तणावामुळे अमेरिकेचा बेरूतमधील दूतावास पुढील आदेशापर्यंत बंद राहील. सगळे नियमित आणि अत्यावश्यक काउन्सिलर नियुक्त्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर दूतावास पुन्हा सामान्य कार्य सुरू करताच आम्ही नागरिकांना सूचित करू, असं अमेरिकी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. यामुळे नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेण्याचं आणि आवश्यकतेनुसारच प्रवास किंवा इतर उपक्रमांमध्ये खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींची ओमानच्या सुलतानसोबत चर्चा. कुवेतच्या राजाशी देखील फोनवरून संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. ओमान, कुवेतमधील भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत मोदींनी हा संवाद साधलाय. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन इराणशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. क्रेमलिननुसार पुतीन आखाती देशांच्या वाढत्या चिंतेचा संदेश हा थेट तेहरानपर्यंत पोहोचवणार आहेत. याआधी पुतीन यांनी मोहम्मद बिन सलमान आणि शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत प्रादेशिक संघर्ष वाढवण्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. तणाव कमी करण्यासाठी रशिया सर्वतोपरी राजनैतिक प्रयत्न करणार असल्याचं
क्रेमलिननं स्पष्ट केलेलं आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या विरुद्ध सुरू असलेल्या इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 48 तासांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती सक्रियता दाखवली आहे. या काळामध्ये त्यांनी एकाच वेळी 8 महत्त्वाच्या देशांच्या नेत्यांशी संवाद साधलेला आहे. पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरात, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतार या नेत्यांशी तणावपूर्ण परिस्थितीवरती चर्चा केलेली आहे. दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरच्या 2 विमानांची सोय करण्यात आली होती. या 2 विमानांमधून 164 प्रवासी मुंबईमध्ये दाखल झालेत. यावेळी दुबईमधून येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी, आमदार मुर्जी पटेल यांच्यासह शिवसेनेचे नेते हे उपस्थित होते. भारतानं मध्य पूर्वेतील प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. या सेवांमध्ये दुबई, मस्कत, फुजैरा, शारजाहसह इतर महत्त्वाची शहरही समाविष्ट आहेत. इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि स्पाइस जेट हे प्रमुख भारतीय विमान वाहक आजपासून विमानसेवा सुरू करणार आहेत. आखाती देशामध्ये अडकलेल्यांसाठी राज्य सरकारनं हेल्पलाईन क्रमांक जारी केलाय आणि त्यासाठी एका व्हॉट्सअप क्रमांकावरून संपर्काचं आवाहन करण्यात आलंय. आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कामध्ये राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्यानं विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्यानं संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी समन्वय कार्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. केंद्र सरकार सुद्धा महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी मदत करते आणि या अंतर्गत दुबईतील इंडियन पीपल्स फोरम यासोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारनं एक व्हॉट्सअप क्रमांक जारी केलाय. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनी या क्रमांकावरती UAEतील या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सुरू झाल्यामुळे विमान सेवा बंद झाली, त्यामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. आज सकाळपासून मी जवळपास 15-20 ग्रुपशी बोललेलो आहे. ते आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये त्या ठिकाणी आहेत. काही अडचणी होत्या त्यांच्या हॉटेलमध्ये ते राहण्याचे त्यांचे जे बुकिंग होतं एजंटनी केलेलं ते संपलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका, काही म्हणले आपल्याकडे पैसे नाही आहेत, ती व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. पण आता जशी शांतता होईल, मला वाटतं एक 2-3 दिवसामध्ये विमान सेवा स्पेशल म्हणून त्या ठिकाणी सुरू होईल. सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्याच्याकडे संपर्क आहे. त्यांच्या एम्बेसीसुद्धा त्याच्याशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोललो होतो. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण त्यांना इकडे आणू. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक हाक दिली आहे. लंडनला जाण्यासाठी निघालेला सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकलेला असून त्याला सुखरूप परत आणावं अशी विनंती त्यांनी केली आहे. विशाखा सुभेदार यांनी या संदर्भामध्ये एक व्हिडिओ पोस्ट करत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. नमस्कार, मी विशाखा सुभेदार. माझे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता, पण कुवेतमध्ये त्याचं लेओव्हर असल्यामुळे त्याचं फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं. पण गेले 4 दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती विमानं रद्द केली आणि माझा मुलगा गेली 4 दिवस कुवेतमध्ये अडकला आहे आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली. आपण बातम्यांमध्ये पाहतोय, तो स्वतः तिथे अनुभवतोय. अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत. आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन सर्व्हिसेसनी त्याची व्यवस्था केलेली आहे. इंडियन एम्बेसी कुवेतमध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे. परंतु आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी. जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं तसंच कुवेतमध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले, त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. अनेक भारतीय, अनेक पोरांच्या आया, अनेक कुटुंब त्यांची इथे आपल्या मायदेशी वाट बघत आहेत. ते लवकरात लवकर त्यांना सुद्धा आणण्याची व्यवस्था करावी. आमच्या मुलांची काळजी घ्यावी एवढीच विनंती सरकारला आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानांना यांना मी करत आहे. कृपया लवकरात लवकर मार्ग काढावा. नमस्कार, मी विशाखा.
तर विशाखा सुभेदारांच्या मुलाशी संपर्क झालेला असून आम्ही त्यांना परत आणण्याची व्यवस्था करत आहोत. मात्र ते कुवेतमध्ये सुखरूप असल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे. आमचे डॉक्टर राहुल त्यांच्याशी बोललेले आहेत, त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याचबरोबर कुवेतमध्ये जोपर्यंत त्यांना इकडे आणण्याची व्यवस्था आम्ही त्याची व्यवस्था करतो आहे, परंतु तोपर्यंत तिथं सुरक्षितपणे तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था कुठेही त्यांना गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे. आखातातील देशामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी आपला संपर्क झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तर महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी तिकडे असून त्यांनी लोकांना धीर दिल्याची माहिती देखील शिंदेंनी दिली आहे. तर अडकलेल्या लोकांना परत आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं शिंदे म्हणाले. मी काल आणि परवापासून तिथल्या काही लोकांनी मला संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही दुबईमध्ये या ठिकाणी अडकलेलो आहोत, आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. आणि तिथले डॉक्टर पैठणकर म्हणून आमचे महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि इतरही माझ्या परिचित लोक त्या दुबईमध्ये होते. आमचा युवा सेनेचा राहुल कनाल देखील तिकडेच आहे. शिवसेनेच्या वतीने आम्ही 2 विमानं विशेष विमानं तिकडे पाठवली आणि मला वाटतं आता त्यांचं टेक ऑफ देखील होईल आणि मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होईल. यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करत आहेत. ती दोन्ही विमानं देखील या ठिकाणी येतील. जवळपास 174 काही लोक त्या विमानातून येतील. पुण्यातील वीणा टूर्स मार्फत महाराष्ट्रातील 42 पर्यटक 24 फेब्रुवारीपासून दुबईला गेले होते. मात्र अमेरिका, इस्रायल, इराण संघर्षामुळे आखाती देशातील विमानसेवाही बंद झाल्यामुळे हे सर्व प्रवासी दुबईमध्ये अडकलेले होते. अखेर प्रशासनानं दखल घेत विशेष विमानसेवा उपलब्ध करून दिलेली होती आणि त्यानंतर सगळे प्रवासी हे दुबईहून मुंबईमध्ये सुखरूप परतलेत. या प्रवाशांनी त्यांचे अनुभव देखील सांगितलेत. फिरायला मनाई होती, फक्त आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलमध्ये आम्हाला सेफ होतं, जेवण वगैरे व्यवस्थित मिळत होतं. फक्त आपल्या बातम्या आणि आमचे नातेवाईकांचे फोन जे येत होते त्याच्यावरून जास्त भीती वाढत होती. आणि रात्री मोबाईलमध्ये 3-3, 4-4 वेळेस सायरन वाजून आम्हाला सूचना येत होते, अलर्ट करत होते. हो हो, आता परत इंडियाला परत आले कसं वाटते? काय एकदम भारी वाटतंय. आपल्या देशात आल्याचा आनंद वेगळाच आहे. माझा भारत महान. आणि त्यानुसार आपले जे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी खूप मेहरबानी की त्यांच्यामुळे आम्ही सुरक्षित आलो शकलो. खरंच इंस्टाग्रामवरती उडालेल्या अफवेमुळे नांदेडमधील पेट्रोल पंपावरती अचानक मोठी गर्दी झाली होती. मात्र पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांनी थेट पेट्रोल पंपावरती जाऊन नागरिकांना शांत राहण्याचं आणि अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय. आजपासून पेट्रोल मिळणार नाही असा दावा इंस्टाग्राम पोस्टवरती पसरल्यानंतर नागरिक हे घाबरले आणि पेट्रोल पंपावरती लांबलचक रांग लागली. पोलिसांच्या थेट आवाहनानंतर गर्दी कमी झाली आणि पेट्रोल पंपावरची परिस्थिती ही नियंत्रित झाली. दरम्यान हिंगोली जिल्ह्यात देखील पेट्रोल संपणार किंवा महागणार या अफवा मोठ्या प्रमाणावरती पसरल्या. अफवेचा परिणाम म्हणून वसमत शहरातील पेट्रोल पंपावरती दुचाकी आणि 4चाकी वाहनांची तुफान गर्दी ही पाहायला मिळाली. रात्री उशिरापर्यंत वसमत शहरातील पेट्रोल पंपावरती लांबलचक रांगा लागलेल्या दिसल्या. प्रशासनाकडून अफवांवरती विश्वास ठेवू नये असा सततचा इशारा हा दिला जातोय. अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवरती पेट्रोल आणि इंधन साठा संपणार असल्याची अफवा पसरताच नांदेडनंतर परभणीमध्ये देखील पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी उसळली. अफवेमुळे शहरातील भरोसे, दुर्राणी, आरआर आणि अनेक इतर पेट्रोल पंपांवरती दुचाकी आणि 4चाकी वाहन चालकांची मोठी गर्दी ही दिसून आली. प्रशासनानं नागरिकांना ही अफवा खोटी असून इंधनाचा तुटवडा होणार नाही असं आवाहन करण्याची मागणी केली जाते, जेणेकरून अफवांमुळे नागरिक अडकणार नाहीत आणि गर्दी कमी होईल. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती केलेल्या हल्ल्यामुळे आखाती देशातील व्यापार हा स्थगित झालेला असून त्याचा थेट परिणाम जळगावमधून निर्यात होणाऱ्या केळीवरती दिसून येतोय. मागील महिनाभरामध्ये केळीच्या दरात समाधानकारक वाढ पाहायला मिळत होती आणि ज्यामुळे दर्जानुसार प्रति क्विंटल केळीचे दर हे 1500 ते 2500 रुपयांपर्यंत पोहोचलेले होते. मात्र अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण आणि त्याच्या प्रभावाखालील आखाती देशातील केळीच्या निर्यातीवरती बंदी आली आहे आणि यामुळे केळीचे दर हे अचानक 2500 रुपयांवरून फक्त 2 दिवसांमध्ये 1500
रुपयांवरती घसरले. या अचानक घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत. इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता जागतिक व्यापारावरती उमटू लागलेत. या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका निर्यातीला बसत असून निर्यातदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. लातूरमधून अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानला कृषी उत्पादनं निर्यात करणारे श्रीहरी काल्या यांनी देखील या परिस्थितीचा मोठा फटका बसलेला आहे असं सांगितलंय. गेल्या 4 दिवसांपासून त्यांचा माल इराण आणि मुंबई इथल्या बंदरामध्ये अडकून आहे. बंदरात अडकलेल्या मालामुळे ग्राहकांपर्यंत माल पोहोचत नाही आणि त्यामुळे पेमेंट मिळालेलं नाहीये. यामुळे लातूरमधील उद्योगांवरती आर्थिक ताण निर्माण झालेला आहे असं श्रीहरी काल्या यांनी सांगितलंय. इराण इस्रायल युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात निर्यातीवरती गंभीर परिणाम दिसत आहेत आणि याचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं तात्काळ प्रति क्विंटल 1500 रुपयांचं अनुदान जाहीर करावं आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटापासून बचाव होईल अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. अन्यथा कांदा आणि इतर पिकांच्या हमीभावानुसार राज्यभरामध्ये सुरू असलेलं आंदोलन हे तीव्र स्वरूपात केलं जाईल असा इशारा देखील शेतकरी नेत्यांनी दिलाय. महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. दरम्यान मवियातील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये शरद पवारांच्या नावावरती एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा पाठिंबा असेल तर उद्धव ठाकरेंचाही पवारांना पाठिंबा असेल असं कळतंय. सगळ्यांनी मिळून एक उमेदवार करावा यासाठी आम्ही उद्धवजींची आत्ता भेट घेतली. त्यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं विनंती केली की आदरणीय पवारसाहेबांनी राज्यसभेवर पुन्हा जावं असा आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचा, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या सदस्यांचा देखील तेवढा आग्रह आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की पवारसाहेबांच्या साठी आपण काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून उमेदवार ठरवण्याबाबतीत विचार करावा. जयंत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. तर सदिच्छा भेटीदरम्यान आगामी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीच्या सदस्यांमध्ये याबाबत लवकरच एकमतानं निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ठाकरेंची शिवसेना राज्यसभेच्या एका जागेसाठी आग्रही आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. आदित्य ठाकरेंनी केलेल्या एक्सपोस्ट नंतर अशी शंका उपस्थित होती. राज्यसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मवियाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार गुरुवारी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये पार्थ पवार त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. याआधी 2019 मध्ये पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढवलेली होती आणि त्यावेळी श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा पराभव केला होता. मात्र अजितदादांच्या निधनानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पार्थ पवार यांना पक्षाकडून राज्यसभेवरती संधी देण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं समजतंय. आगामी राजकीय घडामोडी लक्षात घेता ही भेट महत्त्वाची मानली जाते आणि सोबतच राज्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते. मात्र भेटीबाबत अधिकृतरित्या तपशील हा जाहीर करण्यात आलेला नाही. राज्यसभेच्या जागेसाठी माजी खासदार हेमंत गोडसे इच्छुक असल्याची माहिती आहे. 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला सुद्धा 1 जागा सुटली आहे आणि त्यामुळे या जागेसाठी हेमंत गोडसे इच्छुक असल्याची माहिती आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहावं याकरता गोडसेंचं नाव हे चर्चेत आहे. दरम्यान अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचं गोडसेंनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ 15 विधानसभा आहेत आणि त्यापैकी 2 आमदार आहेत आणि बाकी 13 आमदार शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादीचे आहेत. तर निश्चित या ठिकाणी ताकद वाढण्याच्या संदर्भामध्ये शहरामध्ये देखील एखादं नेतृत्व असावं असं सर्वच शिवसैनिकांचं मत आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चित कुठं ना कुठं तो न्याय दिला जाईल असा देखील विश्वास आपल्याला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे